आमच्या मनगटात सुद्धा ताकद आहे असा पलटवार बबनराव तायवाडेंनी मनोज जरांगेंवरती केलाय। आम्ही काय भांडे धुवायला बसलोय काय असा हल्लाबोलही त्यांनी केलाय। विरोध करणाऱ्याला संपवायचा असं विधान मनोज जरांगेंनी केलं होतं आणि त्यावरूनच तायवाडेंचा संताप पाहायला मिळाला। एकंदरीतच आपण पाहतोय की आता मराठा नेता आणि ओबीसी नेता यांच्यामध्ये सध्या वाकयुद्ध सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आमच्या मनगटात सुद्धा ताकद असल्याचं बबनराव तायवाडे म्हणाले। जरांगेंवरती त्यांनी हा हल्लाबोल केलेला आहे। त्याला काय अर्थ आहे? कोणी कोणाचा गेम नाही करू शकत एवढी ताकद आहे का? आम्ही काय भांडे धुत बसलो आहे का इथे? का हातात हात घालून बसलेलो? या ओबीसी नेत्यांमध्ये तेवढी ताकद आहे। मी वारंवार सांगितलं की 400 जातीचा समूह असलेला हा ओबीसी समाज आहे। 60% लोकसंख्या असलेला ओबीसी समाज आहे। त्याच्यामुळे अनेक नेते समाजामध्ये असू शकतात, परंतु त्यांच्यामध्ये मतभेदही असू शकतात, पण मनभेद नाही। पण जेव्हा अशा प्रकारच्या एखाद्या ओबीसी नेत्याला संपवण्याचा कोणी प्रयत्न करेल तेव्हा आम्ही सुद्धा त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू। तुम्ही वागतच तसे। आत्तापर्यंत तुम्ही जाती तेढ ओबीसीच्या नेत्याला करायची गरजच नव्हती। एक ओबीसीचे नेते नाही ते, तुम्हाला क्लिअर सांगतो। हे जातीचे आहेत आणि ठराविक थोड्या जातीचे लाभार्थी टोळीचे आहेत। हे जातीचे पूर्ण जातीसुद्धा नेते नाहीत। जातीय तेढ यांनी निर्माण केला म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल होणारच ना। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।